सिल्लोड सोयगाव मतदारसंघात शिवसेना स्वबळावर निवडणूक लढवत असून शिवसेना मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या नेतृत्वाखाली व मतदारसंघात केलेल्या विकास कामे आणि करण्यात येणाऱ्या विकास कामाच्या जोरावर सिल्लोड सोयगाव मतदारसंघातील शिवसेनेचे सर्वच उमेदवार प्रचंड मताधिक्याने विजयी होतील असा विश्वास आमदार अब्दुल सत्तार यांनी व्यक्त केला। प्रचार नारळ फोडणे म्हणजे केवळ शुभारंभ नाही तर आपला उमेदवार सर्वाधिक मताधिक्याने निवडून आणण्याचा निर्धार आहे असे देखील आमदार अब्दुल सत्तार म्हणाले। सिल्लोड तालुक्यातील श्री क्षेत्र मुरुडेश्वर संस्थान केळगाव आणि सद्गुरू सिद्धेश्वर महाराज संस्थान धोत्रा येथे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीतील शिवसेना उमेदवारांचा प्रचाराचा शुभारंभ आमदार अब्दुल सत्तार यांच्या हस्ते साधू संतांच्या उपस्थितीत संपन्न झाला। प्रचाराचा शुभारंभ निमित्ताने श्री क्षेत्र मुरुडेश्वर येथे आयोजित सभेला मार्गदर्शन करताना आमदार अब्दुल सत्तार बोलत होते। प्रारंभी श्री क्षेत्र मुरुडेश्वर संस्थान येथे उमेदवारांच्या उपस्थितीत महारुद्राभिषेक, विविध पूजा व प्रचार नारळ वाढवून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली। अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात आणि मतदारांच्या प्रचंड उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला। या कार्यक्रमात शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते, मतदारांची हजारोच्या संख्येने उपस्थिती होती। पुढे बोलत असताना आमदार अब्दुल सत्तार यांनी शिवसेना हा सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नासाठी सातत्याने लढणारा पक्ष असल्याने सांगितले। जिल्हा परिषद व पंचायत समिती या ग्रामीण विकासाच्या महत्त्वाच्या संस्था असून या संस्थांमध्ये सक्षम, प्रामाणिक आणि उच्च शिक्षित प्रतिनिधी निवडून देणे अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले। शिवसेना उमेदवार हे उच्च शिक्षित, अनुभवी व विकासभिमुख असून ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध आहे। पाणी पुरवठा, रस्ते, आरोग्य, शिक्षण, रोजगार, महिला सक्षमीकरण आणि शेती संबंधी प्रश्न सोडवण्यासाठी शिवसेनेचे उमेदवार कुठेच कमी पडणार नाही असा विश्वास त्यांनी दिला। या कार्यक्रमात आमदार अब्दुल सत्तार यांनी विरोधकांचा त्यांच्या खास शैलीत जोरदार समाचार घेतला। आम्ही सूतगिरणी सारख्या संस्था उभारल्या, मात्र विरोधकांनी कैलासवासी दादासाहेब पालोदकर यांनी उभा केलेला सहकारी साखर कारखाना विकून खाल्ला अशी जोरदार टीका आमदार अब्दुल सत्तार यांनी केली। विधानसभा निवडणुकीत विरोधकांनी गावागावात दबाव तंत्र वापरून बोगस मतदान करून घेतले असा घाणाघात लगावत अशा लोकांपासून सावध राहून त्यांनी त्यांची जागा दाखवा असे आवाहन आमदार अब्दुल सत्तार यांनी केले। प्रचार शुभारंभ प्रसंगी विविध साधू संतांची उपस्थिती व आशीर्वाद लाभल्याने कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले। कार्यक्रमाच्या सुरुवातीस साधू संतांचा सन्मान करण्यात आला। त्यांनी उमेदवारांना आशीर्वाद देत जनतेच्या सेवेसाठी प्रामाणिकपणे काम करण्याचे आवाहन केले। शेलगाव संस्थानचे महंत 108 दयानंद महाराज, श्री क्षेत्र मुरुडेश्वर संस्थानचे पीठाधीश ओंकारगिरी महाराज, महंत सदाशिव महाराज शास्त्री, वाकी देवस्थानचे नामदेव महाराज, कृष्णागिरी महाराज, कायगाव शालिकगिरी महाराज, कोदा हनुमानगिरी महाराज, कृष्णागिरी महाराज, आमसरी अशोकगिरी महाराज, विश्वानंद गिरी महाराज, प्रेमगिरी महाराज, धनराजगिरी महाराज, रोहिदासगिरी महाराज, पूर्णागिरी महाराज, खंडाळा लालगिरी महाराज, शिसारखेडा विद्यानंद गिरी महाराज, तळणी सदानंद गिरी महाराज, रत्नेश्वर अखिलानंद महाराज, मांडगाव परमेश्वरगिरी महाराज, अंधारी साध्वी जयानंद सरस्वती, तळणी साध्वी रुक्मिणी महाराज, बौली राजहंस महाराज, सिल्लोड मुरारी महाराज, सिल्लोड दादागिरी महाराज, उपळे अभय गुरुजी महाराज, सिल्लोड मनीष महाराज, धानोरा भालेगिरी महाराज, जळकी घाट गजाननगिरी महाराज, रुईखेडा अशी साधू संतांची उपस्थिती होती। तसेच या प्रसंगी नगराध्यक्ष अब्दुल समीर, जिल्हा बँकेचे चेअरमन अर्जुन पाटील गाडे, शिवसेना तालुका प्रमुख केशवराव पाटील तायडे, विश्वास दाभाडे, दुर्गाबाई पवार, दामूअण्णा गव्हाणे, नॅशनल सूतगिरणीचे संचालक तथा अंबई गटाचे उमेदवार ॲडव्होकेट अब्दुल आमेर, अब्दुल सत्तार, उपनगराध्यक्ष विठ्ठल सपकाळ, विनोद मंडलेचा, संदीप राऊत, नंदकिशोर सहारे, राजीव बाबा काळे, नरेंद्र पाटील, राजेंद्र ठोंबरे, अशोक सूर्यवंशी, कृष्णा लहाने, प्रशांत जोशी, रमेश साळवे, सुखदेव जाधव, प्रभाकर पारदे, संजय आरके, अशोक कांबळे, रुपेश जयस्वाल, डॉक्टर संजय जामकर आदी शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी, अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी वन डे न्यूजला सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त शेअर करा।